आता कोकणात रानमेवांचा सीझन फुल चालू आहे आणि रानमेवामध्ये आंब्यांचं तर माहीतच, रायवल आंबे म्हणजे कोकणात बरेचसे असतात, हापूस आंबे आणि बरंचसं रानमेवा. वेगवेगळी नावं, आमच्याकडे वेगळ्या नावाने बोलतात, तुमच्याकडे कदाचित वेगवेगळ्या नावाने बोलत असतात. हाटुरणा, पेटारणा, पिटकुरणा, काजू, फणस असे विविध प्रकारचा रानमेवा इकडे असतो. करवंदसुद्धा असतात. काजूंचा सीझन जवळपास संपत आलेला आहे, कारण होळीपासूनच सुरुवात झाली काजू पिकाला. काजूंचं फळ एवढं खायला मजा नाही, पण काजूंच्या ज्या बिया असतात, आमच्याकडे काजूंच्या हाट्या बोलतात त्यांना, आणि मराठी भाषेत शुद्ध भाषेत बोललं तर त्याला काजूंचा गर बोलतात, काजू गर बोलतात. म्हणजे त्या बिया असतात त्या, आणि त्यामध्ये फिनॉलसारखा लिक्विड असतो, तो ऑइल असतो ना, तेल बाहेर पडतो, त्याच्यामुळेच तर ते आपल्या जरी हाताला जरी टच झाली तरी तो पूर्ण जलतो मास, त्याच्यामुळेच जलतो, ॲसिड असतं त्याच्यात. हा पक्षी तर डेंजर असतो, साप खायला पण मागे पुढे करत नाही. बरेच दिवस झाले काजूगर गोळा करून ठेवले होते. आमच्याकडे काजूच्या हाट्या बोलतात त्यांना, काहीजण बियासुद्धा बोलतात. ते साठवून ठेवले होते, ते भाजण्याचा आता कार्यक्रम सुरू. त्याच्यानं आग आपोआप पेटेल बघ, कशी वरती बघ, अशी आग वरती लगेच सर बघ आपोआप. जादू आता बघा कशी. वर आग लावायची गरजच नसतं, आपोआप ती वर आग जाईल बघ. कशी पेटली बघ आपोआप. पूर्ण आग वरती गेली बघ कशी एकदम. तुझे जग देते कानावर. तर कुठे कुठं आयला आहे तर आंबा कधी दिसलं तसं काय रे दिसलेला. 2 आहेत का 3 आहेत? 1 2 3 4 4 आहेत काय? नाही बघ, पिकलेले आहेत का कच्चे आहेत? कच्चे आहेत. कच्चे आहेत काय? पिकलेलं वाला लागतं का तुला? त्या लिक्विडमुळे ॲसिडमुळे आपोआप पेट घेतो बघा. खाली आग लावली होती पण ती वर आपोआप चढते बघा. एक प्रकारची जादूच आहे असं बोलायला पाहिजे. मी बरेच काजूगर बाजारात खाल्ले असतील, म्हणजे बाजारात विकायला असतात बघा. काजू मसाला सुद्धा असतो, पण ह्या बियासुद्धा अशा भाजून खाल्ल्याने एक नंबर लागतात. नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. पण एक खासियत असते, ह्या वर्षी जर काढल्या त्या काजूगर, म्हणजे त्या बिया काढल्या तर ह्या वर्षी त्या भाजायला लागतात. पुढल्या वर्षी जर ठेवल्या तर त्या खराब होऊन जातात, त्यांना एक प्रकारची बुरशी पकडतात आणि खायला पण असे वेगळीच चव लागते. म्हणून त्या वर्षीच त्या भाजून खाल्ल्या पाहिजे.
आणि जरा काळजी पण तितकीच घ्यावी लागते, कारण तो तेल असं अचानक उडतो अंगावर, समजून पण येत नाही. पप्पा येऊ दे, नको पण येऊ दे. तिकडं लक्ष. आणि या धुराचा वास आजूबाजूला पसरला की आपोआप समजून जातं की कोणतरी म्हणजे काजूच्या बिया भाजल्यात म्हणून. एवढा वास एकदम भयानक असतो, सगळीकडे पसरून जातो लगेच. हा आंबा सुद्धा बऱ्याच यावर्षी कमी झाला, गेल्या वर्षी मागच्या वर्षी खूपच आला होता, यावर्षी नाही जास्त दिसत आंबे. घराच्या बाजूला जर असं वातावरण असेल तर ही मजा वेगळीच असतं. आणि गावात राहणारे ना, ज्यांना गावाची ओढ आहे, निसर्गाची ओढ आहे, तेच हे समजू शकतात. संध्याकाळची वेळ आणि वातावरण बघा कसं आहे एकदम. होऊ शकता पावसाळ्यातले तयारी आहे. आता पावसाला लागायची सुरुवात, म्हणजे आता मे महिन्यात निघला, म्हणजे पाऊस कधी येऊ शकतो. म्हणून बघा हा पेंडा आणून ठेवलेला आहे म्हणजे म्हसरांसाठी. बैल आहेत बाजूलाच आणि ही लाकडं बघा भरलीत. पावसामध्ये भिजू नये म्हणून पावसाळ्याची तयारी करून ठेवलेली बघा. आणि बाजूलाच अननसाची झाडं आहेत बघा. मागच्या वर्षी एक अननस होता, त्यालाच लागलेली झाडं होती आणि तेच कट करून ते लावले होते बघा. कसं झाले बघा अननस. एकाच अननसाला असे बरेचसे लागलेले असतात. आता हे आम्ही तोडून टाकले, ते ह्या अननसाला सुद्धा बरेच लागले होते कोंब, पण एकच ठेवला, कारण नाहीतर त्या फळाची वाढ जास्त होत नाही. बरेचसे काढून टाकले डायरेक्ट. तर मंडळी पाहू शकता नजारा बघा कसा आहे. जास्त लांब पण गेलो नाहीत बघा, ते घर पण आपलं इथंच आहे बघा. आणि घराच्या बाजूलाच असा क्लायमेट आहे बघा. पावसाळ्यात तर हा वातावरण अजून भारी होतंय. तर पाहू शकता वालांची पूर्ण खराब झालेली झाडं आहेत बघा. आता वालांचा सीझन संपलाय पूर्ण. आता भात शेती, त्याच्यात भात शेतीचा पीक चालू होईल पावसाला लागला की. तर मंडळी बघा एकत्र 3-4 झाडं आहेत आणि प्रत्येक झाड 4चे 4 रायवल आंबेच आहेत आणि प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचा आंबा येतो. एक आंबा आहे तर असा पूर्ण कच्चाच असतो, म्हणजे बघल्यानंतर तुम्हाला कच्चाच वाटेल. तो आंबा ॲक्च्युली पिक्काच असतो, तो आंबाच तसा आहे. हाच तो आंबा बघा पूर्ण, म्हणजे किती प्रेस केला तरी तो समोरच्याला वाटेल की हा आंबा कच्चाच आहे, पण तो आंबाच तसा असतो. नवीन माणूस असेल तर कच्चा आंबा समजून तो फेकून देईल, किती प्रेस केला तरी तसाच कच्चाच्या कच्चाच राहतो. ते पडलेलं आहे बघा, हा वेगळा आंबा आहे बघा. याची साईज बघा, मगाचा दाखवला तो पूर्ण छोटा होता आणि गोलटा होता, गोल आकाराचा. हा लांबट आहे बघा. तिसरा दाखवतो बघा, पूर्ण पिंक टाईप आहे बघा. राता आंबा आहे कलरमध्ये, तुम्हाला वाटेल का पिक्काचा आंबा आहे, पण ॲक्च्युली हा कच्चाच आंबा आहे. पूर्ण पिंक आणि येलो पूर्ण होतो तेव्हा तो तयार होतो, राता आंबा बोलतात. आत्ताच्या आत्ता आपण 3 आंबे म्हणजे फळं दाखवली या झाडातली. एक आहे त्याच्यावर फळं आलेली नाही, म्हणजे प्रत्येक आंबा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. समोरच्याला वाटेल की एकच झाड आहे, एकाच झाडाचे असतील खांदे, ॲक्च्युली 4 वेगवेगळ्या प्रकारचे रायवल आंबे आहेत. तर मंडळी बघा जास्त काही लांब नाही, आपण घराच्याच बाजूला होत. असं जर वातावरण असेल आणि असे दिवस जर अनुभवायला भेटत असतील, असं कोकण सुख असेल, तर गावात राहण्याची मजा अजून काय असू शकते मित्रांनो. आणि कोणाला आवडेल ते शहरांमध्ये राहायला.
म्हणून गावाची काय ओढ असते ते एका गावकऱ्यालाच विचारा, एखाद्या निसर्गप्रेमीलाच विचारा. या बाजूला आलेला आहे आंबा, पण त्या बाजूने त्या अँगलनेच बघितलं. आणि या बाजूला चांगला आलेला आहे आंबा बघा. त्या बाजूला फक्त 3-4च आंबे होते. आणि ह्या बाजूला चांगला आला, बघितलाच नाही इतक्या दिवस. मंडळी तर बिया आता फोडण्याची तयारी सुरू करतात आपल्या काजूगर. तर मंडळी बघा, हा गवतीचा आहे. एकदम आजारी वगैरे असाल तर गवतीच्या प्याल्याने एकदम बरं वाटतं. आणि बघा अननस आपल्या इकडे पण लागले आहेत बघा. ते मगाशी बोललो होतो ना, एकाच झाडाला कोंब लागतात, ते ह्या प्रकारचे लागतात. आता हा हे अशीच इथे पण निघतील. आणि हे जर तोडून तुम्ही लावले तर नवीन झाड तयार होतं याने. पण हे जर काढले नाही तर ह्या अननसाची साईज जास्त मोठी होणार नाही. तो बघा, तो एक लागलाय बघा, तो तिथे. आजूबाजूला घराच्या बाजूला थोडी जरी जागा असेल आणि बाजारातून तुम्ही एखादा अननस आणला असेल तर त्याचा जो वरचा कट केल्यानंतर हिरव्या प्रकारचा तो कोंब असतो तो नक्कीच लावा. तुमच्या घरी सुद्धा अननस नक्कीच येतील. मी काढला फोडला. लावले फोड आणि फोडला. हटे काय ते टाकले. खालीच नाही तुम्ही? मग कशी लागली? मस्त भारी. त्याच्यातून बिया बघा कशा निघल्या त्याच्या. जास्त पण करपून द्यायच्या ना, नाही तर मग ते बिया आहेत त्या आतमधल्या पूर्ण जळून जातात. रनिंग का नाही तो कार निघालो ये ये मला काय ते. सीताफळीचं सीझन सुद्धा आता चालू होईल बघा. फुलं तर आलेले आहेत, पावसाळ्यात आता तयार होईल कामा. बरं तुम्ही